श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य. कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण. कन्या खडग धरोनी ढाल करीती भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनु शर अशी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रतया ध्यातमी. ओम देवी उवाच. प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी. मधुकंठव संवार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी. दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे. अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी. सन्निधान तिथे माझे तेथोनीनच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा. बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशिती आपदा साऱ्या धन धान्य मिळे सुत. संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्न दर्शनी. ग्रहाने ग्रासता कोणा महात्मा ऐकणे बरे. महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा. बालग्रहाने आकांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे. दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिसाच पाठ मात्रेच नासती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्घ्य धूपादी गंध दीपादी उत्तम. विप्राना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य अर्जुना. युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्याभय वैऱ्याचे महात्म्य ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मश्रीकृत त्यापरी. तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक. अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालीत. वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्नबाधा नव्हे तया. मत प्रभावे सिंहादी डाकू वैऱ्यांची यामध्ये. स्मरता पळती दूर विघ्ने स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा असी. बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वाधिकारांशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगदीध्वंशी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होऊनी वृद्धी विज्ञान दान दे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित. अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे.
देवी महात्मे द्वादशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी. ओम बालसूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशा कुंश शवभराराभय. ओम ऋषी रुवाच ऐसे बोलिले राजा देवी महात्मे उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकांशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. क्रोष्टुके मुनी मेधांचे राजा सुरत ऐकुनी. तया सुवर्ता सभाग्य ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अति रूप महामुने तया बोधे. राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधनी. पूजती षोडश दोघे देवींची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती. आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे मनी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सावर्णिक म्हणू नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्ववर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे. तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कडे उवाच ऐसे वर दिदले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होनी सावर्णी मनू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होनी सावर्णी मनू होईल. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे. देवी महात्मे त्रयोदशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. एक माळ नवार्णव मंत्र जप. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 चामुंडाय विच्चे. ओम ह्रीं क्लीं 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 चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे।